पण काही लोकल कंपन्या जरी आपण आपल्या इथे उभा केल्या असत्या चांगल्यावाल्या, तर आज आपल्या इकडे रोजगार वाढला असता, रोजगारामध्ये वाढचढ झाली असती. आपल्या इथले मुलं, आपल्या इथले सेक्टर वाढलं असतं, बिझनेस वाढला असता, लोकॅलिटी वाढली असती. लोकॅलिटी वाढली असती तर स्कूलिंग वाढली असती, चांगलं एज्युकेशन सिस्टीम आलं असतं. परंतु आजपर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. प्रत्येक विधानसभेला आपण इथे येतो, भरपूर घोषणाबाजी करतो आणि घोषणाबाजी ऐकून आपण चाललो जातो मित्रांनो. पण यावर्षी ही खूप मोलाची आणि विचाराची निवडणूक आहे. तुम्ही 35 वर्ष म्हणजे एक पिढीचं नुकसान केलेलं आहे. त्याच्यासाठी जबाबदार कोणी दुसरा आमदार नसून आपण स्वतः आहोत, हे गोष्ट लक्षात घ्या. पुढल्या 5 वर्षात, आणि मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक 5 वर्षात तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुमच्या सेक्टरला काय प्रगती झाली आणि काय नाही, आणि त्या उद्देशाने तुम्ही पुढला आमदार निवडला पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्रात जे काही शेती होते, आज आपल्या इकडच्या शेतीची पूर्ण वाट लागलेली आहे आणि आपल्या इथला शेतकरी बिचारा दुःखी आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती आपल्या अकस्मात केली, टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली आणि आज तिथे शेतीची सगळी कायापालट झालेली आपल्याला दिसते. शेतकरी हा वर्ग खूप खुश आहे. त्यांच्यापर्यंत पाहिजे त्या योजना व्यवस्थितरित्या पोहोचतात आणि ते लोक फायदा पण घेतात. परंतु आज आपल्याकडे आयशी योजना आपल्याकडे आलेल्या आहेत, घरी बसून खाणाऱ्या लाडल्या बहिणीसारख्या, जे फुकट फाकट पैसे आपल्या अकाउंटला येऊन राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला आळस निर्माण झालेला आहे. आज आपले यंगस्टर्स घरी बसलेले आहेत, त्यांना तुम्ही बाहेर कामाला जा असं जरी सांगाल तर त्यांना बाहेर जायची गरज वाटत नाही, कारण त्यांना घरीच बसल्या बसल्या 2 वेळेचं जेवण आपली आई देऊन राहिलेली आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांचं भविष्य हे अंधकारमय आहे हे तुम्हीही जाणता. त्याची येणारी जनरेशन ही पण अंधकारमय आहे, तिला काही वाटचाल नाही. मित्रांनो, आज जागायची वेळ आलेली आहे. आज जर तुम्ही जागले नाही तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला तोच मार्ग निवडावा लागेल जो आतापर्यंत आपण निवडलेला आहे. आज मला राजकारणात यायची काही गरज नव्हती, मी आपल्या घरी सुखी होतो. परंतु आज आपल्या क्षेत्रामध्ये काहीही विकास होत नसताना मला आशा होती की आपल्या क्षेत्रातला कोणी एखादा चांगला व्यक्ती समोर येईल आणि तो काहीतरी विकासाला हातभार लावेल. परंतु तसं कधी दिसलं नाही, कोणी आलं नाही, कोणी समोर आलं नाही. भरभरून लोक असताना, ज्यांच्याकडे खूप अमाप संपत्ती असताना ते लोक राजकारणामध्ये दिसतात मागल्या 30 ते 35 वर्षांपासून. परंतु त्यांचा राजनीतिक बॅकग्राऊंड जर बघितला तर मला नाही वाटत की ते पण काही एक स्टेप समोर येऊन काही कार्य करण्यासाठी इथे रेडी दिसून राहिलेले आहेत. मला असं वाटलं की माझ्या माध्यमातून जर मी 10% सुद्धा आपल्या सोसायटीसाठी, आपल्या लोकांसाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो आणि मी त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंफार हास्य आणू शकलो तर मी गड जिंकला. म्हणून मी राजकारणात उतरलो मित्रांनो, आणि मी माझा हात तुमच्या समोर वाढवलेला आहे एका मदतीसाठी. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण पण माझा हात पकडावा